ए ऐक ना, ते ज्योती, ते आई संग सारखं भांडणं करू नको, ते बरोबर वाटत नाही अगं. ते आई पण तसंच, तू पण असंच म्हणल्यावर मग कसं काय होणार आहे? हा बरं का, काय बघ वाद घालत बसू नको. संध्याकाळी आले की परत अजून किरकिर करत बसू नका, लोकांना बरं वाटत नाही. हा बाहेर तुला सांगलं बघ, तिनं तर ताना निघून गेली. हा आता तुलाही सांगलं, संध्याकाळी मी येतो, अजून परत भांडून घेऊ नका बघ. हा किरकिर करू नका. आई तुझ्या माघारी मी तिला सांगणार, तुझ्या पुढेच बघू नको काय, म्हणजे तुझं आणि तिचा होऊ दे तमाशा चांगला जोरात घरामध्ये. तसं सांगाल नाही चिकू, ते तुझी आजी जर आली तर मला सांग बरं का, मी फोनवर बोलायला. ओके हा, आठवणीने सांगा, मी फोनवर बोलते. हॅलो, हा आई बोल ना. अगं तुला काय सांगायचं, हे सासू आमची नुसती किटकिट करत राहते अगं. हा माहितीये का, अगं काय नाही, छोट्या छोट्या गोष्टींना नुसते भांडणं करत असते अगं. हा मग काय नाही. हा काम काय चालू आहेत आपले काम. अगं शेतामध्ये नाही का, हा हरभरा कापायचाय आणि ती करडी पण आता जरा पिवळी पडली आहे ना. हा ती पण ती जाऊन कापच जायला की अहो मला जमत नाही, ते हरभरा कापले की माझ्या हात सगळे असे ना बुक करतात अगं. तुला माहिती आहे ना आई म्हणते अगं, माझ्या सासूला मी लय सांगते बरं का, ते ऐकायलाच तयार नाही अगं. मग माझ्या समोर उगाच भांडणं काढते. मी म्हणलं मी जाणार नाहीये, तुम्हाला जर वाटलं तर बाया बिया लावून घ्या आणि करून घ्या म्हणून म्हणते. नाही तू काय घरी बसून काय वाढून येणार आहे काय, जाऊन तिथं कर की बाया चार घेऊन जावा, तू पण कापावा, त्यांना पण कापायला लावा. हा बायावर लक्ष राहतं, बाया काम करतात का नाही बघत करत, आपण बी करा म्हणून म्हणते. मी म्हणलं तुम्ही घरी बसण्या म्हणजे तिथं जाऊन बसा ना झाडाखाली, जमिनीच्या झाडाखाली बसा आणि बायकावर लक्ष ठेवा. हा तिला लय सांगायला बघते माझ्या सासूला, मग सासू ऐकच. हा आली वय नाही, तिला दमच नसतं, तिला लगेच संशय आला असं, तिला टेरेसवर लगेच कशी काय गेली म्हणून. हा म्हणून लगेच माग गेली असं, हे आगावी. हा बोल नाही. हा अगं नाही, ती माझी सासू आली म्हणून. हा नाही होय, आवाज येईन आलाय का? अगं जरा हळू बोलायला लागतो, ती सासू आली ना माझी. हा त्यामुळे जरा हळू बोलते. अगं तिला लगेच संशय येतो, ती मी कुठं गेली, काय करते, कोणतं काम करते. हा सगळं शोध लावत असते बघती घरात. त्याच्यानं मी तिला काय म्हणते, जाऊन रानात काम करत जाय. हा 4 बाया संग राहावं, जरा 4 बायाचं डोक्याचं गेलं की जरासं बरं राहतं. उगं माझ्या मागे लागते अगं हात धुवून. मग काय आता हे सकाळी गेले कामावरती, हे सांगून गेल्यात दोघीला बी, अजिबात भांडून घेऊ नका, मी आल्यावर आज परत गोंधळ घालू नका म्हणून सांगून गेल्यात. हा नाही अगं त्यांना बी झालं तरी वैतागच आहे का नाही बरं मग. आणि ही आपली लागती माझ्या मागे हात धुवून. हा हा नाही अगं ते आल्यात का बघ. हा येते अगं पटकन येते माहितीये का, पाठीमागूनच येते. हा लय आगाव चोरावणे ऐकत बसती बघ. मग काय नाही. हा जेवायचं आहे, जेवण ना. हा नाही हा बरं मग ठेव. हा झाली का लावाली चांगलीच का सगळं घरातलं. मी तुमचं काय बोलत होते, तुला बरं वाटत, तू माझ्या आईला बोलत होते. मी तुमचं काय बोलत होते, पण तुम्ही मागून माझ्या कानाजवळ ऐकताय. लपून एवढं ऐकायची काय गरज आहे? मी काय दुसऱ्याला कोणाला बोलते का, माझ्या आईलाच बोलते ना. तुमची काय गरज आहे एवढी झुकून ऐकायची लपून? चोरून ऐकत नव्हती तुम्ही घराच्या वरती आलो ना, मी तुमचं काय घेऊन आले का वरती? लागलेले मुतलेले सांगायची काय गरज हवंय माहिला. मग मला त्रास झाला की माझ्या आईवडिलांना नाही सांगत, मी कोणाला सांगणार? सासू सुनाचा संसार होय म्हणल्यावर मीठ किती टाकू, मिरची किती टाकू म्हणायची काय गरज आहे होय आईला? तसं नव्हतं चालू वाटते तुम्ही. हा मला टोमणं द्यायला चालले तुम्ही, मला टोमणे मारले की नाही तुम्हाला जरा बरं वाटते, पोटाला समाधान थंड वाटते जरासं, है की नाही? एवढी काळजी करते चालली मी घरला, काम पडल्यात मला. वाद घालायची काही गरज नाही मला, ते सांगून गेलं मला संध्याकाळी आले की मला अजिबात भांडण झालं नाही पाहिजे म्हणून सांगून गेलं. त्याने बी तसं